तर तू कोल्हापूरचे जे सगळे फुटबॉल क्लब्स आहेत, तालमी आहेत, त्यांचा लोगो असलेला आहे आणि मध्ये इंडियाचा AIFFचा लोगो. ती आयडिया कुठून आली? तू आणि रोनाल्डोच्या मॅचला ती जर्सी घालून गेलास त्याच्याबद्दल सांग ना. लय भारी आहे ते. तर ते फिफा व्हॉलंटिअरच्या ज्यावेळी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्यानंतर असं झालं की कोल्हापूरचं काहीतरी आता फिफाचं ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तर कोल्हापूरचा फुटबॉल रिप्रेझेंट केला पाहिजे आता ह्या प्लॅटफॉर्मवरती. मग ते मी माझी पहिल्यापासूनच आयडिया होती, पण मला माहित नव्हतं की मी हे पोर्चुगलच्या मॅचला घालणार आहे. ते मी इंडियातून माझ्या भावानं बसून ते रात्री तयार केलं. ते सगळे लोगोज किंवा तो झेंडा पण एक तयार केला. पाठीमागं कोल्हापूरकर नाव आणि ते आपली सिटीमधले कसं अंबाबाई मंदिर असू दे, रंकाळा, शाहू शाहू पॅलेस किंवा तारनाणी पुतळा, हे सगळे असे त्यांनी सिम्बॉल असे बनवून घेतले. ते सगळं टी शर्ट वरती प्रिंट केलं आणि माझे एक ओळखीचे येणार होते, त्यांच्याकडून ते पाठवून दिले. आणि बरोबर असं झालं की माझी एक शिफ्ट होती ती होऊन गेलेली स्टेडियमवरची आणि परत स्टेडियमवरती शिफ्ट मिळेल की नाही शक्यता कमी होती. पण मला एक तिकीट मिळून गेलं पोर्चुगल आणि याचं स्पेनचं म्हटल्यानंतर त्यात म्हटलं आता आज मौके पे चोका घेऊन जायला लागते. म्हणजे चांगली मॅच पण आहे, ते घालायचं म्हणजे त्यासाठीच केलं होतं ते की तेव्हाच घालायचं आहे म्हणून, म्हणजे स्टेडियम वरतीच घालायची इच्छा होती म्हणून ते करून घेतलेलं. मजा आली म्हणजे ते. पण त्याचं प्लॅनिंग किती महिने केलं होतंस? की हे करून घ्यायचंय, वर्ल्ड कपला घालायचंय. वर्ल्ड कप चालू व्हायच्या आधी बरोबर ते ज्यावेळी मला कळालं की ते मित्राचे वडील येणार आहेत, त्याच वेळी मी ते माझ्या भावाला सांगितले करून पाठवून दे त्यांच्याकडून. मग ते मला माझ्याकडे आलं 2 जूनला तो टी शर्ट आणि मी लगेचच मग तो आपल्या ह्याला घातला 2 जुलैला. सॉरी, आता जुलै चालू आहे ना. येस, 2 जुलैला आला आणि 2-3 दिवसातच ती मॅच होती पोर्चुगलची त्यावेळी. म्हणजे असं ते वेळेवर आलं म्हणायचं.